आज एक मस्त पनीरची रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करते, ती म्हणजे आहे लसुणी पनीर। इतकं सुंदर लागतं ना, छानपैकी एकदम मस्तपैकी अशी भरपूर क्वांटिटीमध्ये असे लसूणवाला आहे ना, इतकं पनीर टेस्टी असं बनवलेलं आहे। जरा वेगळी रेसिपी आहे, त्यामुळे नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, अजिबात स्किप करू नका। बारीक-सारीक बऱ्याच गोष्टी, बरेच टिप्स सांगितलेले आहेत, की ज्या फॉलो केल्यात ना, तर एकदम सुंदर डिश तयार होईल। इथे 2 कांदे घेतलेत, 2 कांदे अगदी आपल्याला एकदम बारीक चिरून घ्यायचे आहेत। जेवढे बारीक चिरता येतील तेवढे बारीक चिरून घ्या कांदा। इथे आपण 200 ग्रॅम पनीरसाठीची ही सगळी रेसिपी बनवत आहोत। ह्याच्यामध्ये पनीर कधी-कधी कसं होतं, की कुठच्याही रेसिपीमध्ये आपण पनीर जेव्हा शिजवतो, फ्राय करतो, त्यावेळेला ते आहेत ना नंतर असं घट्ट-घट्ट, चिवट-चिवट असं रबरी कधी-कधी लागतं। त्यामुळे पण तशा पद्धतीचं इथे काहीही न होता हे पनीर शेवटपर्यंत कसं सॉफ्ट राहील शिजवल्यानंतरसुद्धा, या सगळ्या टिप्स मी इथे सांगितलेले आहेत। त्याच्यामुळे अजिबात स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण ह्या ज्या काही मी बारीक-सारीक टिप्स सांगितलेल्या आहेत पनीरच्या ना, त्या खूप उपयोगी आहेत, की तुम्ही ह्याच डिशमध्ये नव्हे, बाकीच्या डिशमध्ये सुद्धा तुम्ही जेव्हा कधी पनीर मसाला वगैरे बनवत असाल, त्यासाठी तुम्हाला पनीर फ्राय करायचं असेल, पण ते पनीर तुमचं असं चिवट-चिवट रबरी असं होतं आहे, पण ते व्हायला नाही पाहिजे, एकदम सॉफ्ट राहायला पाहिजे। तर ते कसं होतं हे मी इथे सांगितलेलं आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। इथे कांदा चिरून झाल्यानंतर 3 हिरव्या मिरच्या त्याही मी बारीक चिरून घेतलेल्या आहेत। थोडी कोथिंबीर घेते, कोथिंबीरसुद्धा आपण बारीक चिरून घ्यायची आहे। आता आपण एक छोटासा ना मसाला तयार करायचा आहे। त्यासाठी आहे ना एका पॅनमध्ये आपण 2-3 लवंग, 10-12 काळी मिरी घेतलेली आहे, 1 टीस्पून जिरं घेतलेलं आहे आणि 1 टीस्पून बडीशेप घेतलेली आहे आणि हे ना मस्तपैकी असं खमंग असं भाजून घ्यायचं आहे। त्या म्हणजे त्याच्यातलं जे ऑइल असतं ना, ते थोडंसं आपलं भाजून घेतल्यानंतर आहे ना जरा कमी होतं आणि हा मसाला एकदम मस्त, एकदम त्याचा जो फ्लेवर त्या पुऱ्या आपल्या ह्या लसुणी पनीरमध्ये येतो ना, तो खूप सुंदर येतो आणि हा मसाला कसा स्टेप बाय स्टेप वापरायचा तेही मी तुम्हाला पुढे सांगणार आहे। आता हे मस्तपैकी आपण खमंग असं भाजून घेऊया। तुम्ही बघू शकता, की इथे छानपैकी आपल्या बडीशेप, जिऱ्याचा पण कलर वगैरे सगळा बदललेला आहे। अजिबात कोणती गोष्ट आपण करपवलेली नाही आहे, की त्याचा करपल्यानंतर एक असं उग्र वास येतो, डार्क वास येतो, तसा येता कामा नये। त्यामुळे एकदम लो फ्लेमवरती मस्तपैकी असं खमंग असं भाजून घ्यायचं आहे, कारण त्यातलं जर ऑइल गेलं ना, की मग ते छानपैकी आपण पावडर त्याची तयार करून घ्यायची आहे। थंड झाल्यावर आपण त्याची सगळी पूर्णपणे पावडर तयार करून घ्यायची आहे। इथे आता 200 ग्रॅम पनीर घेतलेलं आहे। पनीर इथे मी दाखवते त्या पद्धतीने कट करून घ्यायचं आहे। हे बघा, एका पनीरचे मी 2 भाग घेतले आणि 2 भागाचे परत असेच मी इथे एकदम मोठं जाडं पनीर नको आपल्याला, त्याच्यामुळे एकाचे अजून परत आपण इथे 2 भाग करून घेतलेले आहेत, की जेणेकरून आपल्याला पुढच्या प्रोसेससाठी ते एकदम छानपैकी व्यवस्थित असे यूज करता येतील। तर एकाचेच आपण एवढे मोठे घेतले ना, की ते खायला पण एकदम मोठे, एकदम जाड होऊन जातं, त्याच्यामुळे आपण अशा पद्धतीने कट करून घेतले। आता इथे मी तुम्हाला एक मेन ट्रिक सांगते, की पनीर आपलं फ्राय केल्यानंतर सुद्धा एकदम मस्तपैकी व्यवस्थित राहिलं पाहिजे, एकदम सॉफ्ट राहिलं पाहिजे। त्यासाठी इथे काय करायचं आहे, इथे मी बेसन घेतलेलं आहे, म्हणजे चणा डाळीचं पीठ। ते आपण एकदम लाईट, एकदम म्हणजे असा पातळ लेयर त्याचा आहे ना पनीरला लावून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने सगळीकडनं आहे ना आपण व्यवस्थित असं, म्हणजे तुम्ही इवन पनीर मसाला बनवत असाल किंवा पनीरची कोणतीही की ज्याच्यामध्ये तुम्हाला पनीर फ्राय करायचं आहे, तर म्हणजे असं शॅलो फ्राय असेल, डीप फ्राय असेल, जे काही करायचं असेल, तर त्याच्यामध्ये तुम्ही ही ट्रिक वापरा, की पहिल्यांदा पनीरला पूर्णपणे बेसन लावून घ्यायचं आहे। म्हणजे कसं होतं, की त्याचं जे मॉइश्चर असतं ते आतल्या आत लॉक करतो आहे आपण, की ते आपण तळल्यानंतर व्यवस्थित असं आतमध्ये सॉफ्ट असं राहिलं पाहिजे आणि वरती त्याला जो क्रिस्पीनेस आपल्याला पाहिजे असतो, तो क्रिस्पीनेस या बेसननी येतो। हे बेसन आता आपलं पनीरचं मॉइश्चर आहे ते लॉक करून घेते, त्याच्यामुळे आपण सगळीकडनं व्यवस्थित, पण जितका पातळ लेयर लावता येईल तेवढा लावायचा, कारण का त्याला आपल्याला ना बेसनाची चव लागली नाही पाहिजे, पण आपण व्यवस्थित असं ते मिक्स लावून घेतलेलं आहे। अशा पद्धतीने हे बघा, मी बघू शकता, मी अगदी व्यवस्थित बारीक, म्हणजे अजिबात कंजूसगिरी केली नाही आहे, नीट व्यवस्थित लेयर त्याचा प्लेन केलेला आहे। आता एका पॅनमध्ये तेल घ्यायचे। तेल इथे थोडं मी इथे 5 ते 6 टेबलस्पून तेल घेतलेलं आहे आणि तेल एकदम आपल्याला भरपूर असं गरम करायचं नाही आहे। थोडंसं गरम झालं ना तेल, की आपण जे पनीर होतं बेसन लावलेलं ते ह्याच्यामध्ये शॅलो फ्राय करून घ्यायचं आहे।
आणि ह्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की नंतर तुम्हाला मी दाखवेनच की आपलं पनीर आहे ते आतमध्ये किती सॉफ्ट व्यवस्थित राहिलेलं आहे। ही ट्रिक नक्की लक्षात ठेवा आणि बाकीच्या पनीरच्या कोणत्याही डिशेसमध्ये सुद्धा तुम्ही करून बघा की तुम्हाला कळेल की पनीर हे म्हणजे जे रेस्टॉरंटमध्ये वगैरे आपल्याला जे पनीर देतात ते अशा पद्धतीने सॉफ्ट कसं काय राहतं ते हे मी इथे तुम्हाला दाखवलेलं आहे। पनीरचा कलर पण तुम्ही बघू शकता की आपल्याला जसा अगदी परफेक्ट कलर पाहिजे असतो ना शॅलो फ्राय केलेला तो तशा पद्धतीने आलेला आहे। दोन्ही बाजूने अशा पद्धतीने आपण पनीर हे व्यवस्थित असं फ्राय करून घ्यायचे। बराच वेळने पनीर एक 5-10 मिनिटांच आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे। हे बघा अशा पद्धतीने आपलं पनीर हे रेडी झालेलं आहे। आता हे आपण थोडं थंड करायला घेऊया। थंड केल्यानंतर ते आपण कट करायचं आहे। थंड बाकी तिथपर्यंत आपण रेसिपी पूर्ण करतोय तरीसुद्धा आपलं पनीर कसं सॉफ्ट राहिलं थंड झाल्यानंतरसुद्धा ते इथे मी दाखवलेले आहे। आता त्याच तेलामध्ये पनीरच्याच त्या तेलामध्ये मी इथे जिरं आणि मोहरी घेतलेली आहे आणि 10-12 कढीपत्त्याची पानं घेतलेली आहेत। ते आपण व्यवस्थित असं फ्राय झालं की आपण जो मगाशी पहिल्यांदा आपण घ्यायची आहे ते लसूण, कारण का आपली मेन डिशचा आपला हिरो आहे लसूण आणि पनीर, त्याच्यामुळे इथे लसूण भरपूर वापरायची आहे। तर ती लसूण इथे मी आता चांगले 10-12 पाकळ्या घेतलेल्या आहेत मोठ्या अशा, आणि त्या जितक्या बारीक चिरता येतील ना तेवढ्या बारीक आपण त्या चिरून तेलावरती मस्तपैकी फ्राय केलेल्या आहेत। आणि मगाशी जो कांदा मिरची आणि कोथिंबीर आपण जी काही बारीक केलेली होती ती सगळी आपण ह्याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे आणि आपण व्यवस्थित असं ते फ्राय करायचं आहे। आता इथे लसूणसुद्धा आपण घेतली ती एवढीच नाही, आपल्याला पुढे मेन अजून ती लसूण कशी वापरायची ते पण तुम्हाला इथे पुढे दाखवणार आहे की जेणेकरून आपला पनीर पण आणि लसूण हे दोन्ही कसे ह्या आपल्या डिशचे हिरो तयार होत आहेत ते तुम्हाला दाखवायचं आहे। कांदा आता व्यवस्थित फ्राय करून घेतलेला आहे। तो कांदा पूर्णपणे शिजेपर्यंत आता तुम्हाला मी अजून लसूण कशी वापरायची ह्या डिशमध्ये ती दाखवते। आता पहिली लसूण आपण बारीक करून थोडी टाकलेली आहे, 10-12 पाकळ्या टाकलेल्या आहेत। तशाच आता आपण परत एक 10-12 पाकळ्या इथे घेतलेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये आता आपल्याला टाकायचं आहे लाल तिखट। लाल तिखट इथे मी 2 टेबलस्पून टाकलेलं आहे। तुम्हाला जर अजून तिखटपणा पाहिजे असेल तर अजून 3 टेबलस्पून टाकलं तरी चालेल। आणि आता इथे मी जो मगाशी आपण काळी मिरी बडीशेपचा जो मसाला तयार केलेला होता ना तो मसाला आपण ह्याच्यामध्ये टाकायचा आहे। फक्त थोडासा मसाला मी अगदी 1 चमचा मसाला अजून शिल्लक ठेवणार आहे, सगळा त्यातला वापरणार नाही। बाकीचा सगळा मसाला मी ह्याच्यात टाकला आहे, त्याच्यात थोडंसं तेल टाकलं आहे आणि हे परत असं आपण एकदम मस्तपैकी बारीक करून घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये सुद्धा लसूण पूर्ण पेस्ट केलेली नाही आहे, जरा जाडसरच लसूण आपण ती त्याच्यामध्ये ठेवलेली आहे। तुम्हाला जर असा तुमच्याकडे ग्राइंडर नसेल तर तुम्ही ठेचून सगळं घेतलं आणि मिक्स केलं तरीसुद्धा चालू शकतं। कांदा व्यवस्थित असा मऊ झालेला आहे आपला, भरपूर पण आपल्याला एकदम पूर्ण भाजीच्या बाकीच्या भाज्यांसाठी आपण जेवढा मऊ करतो तेवढा थोडासा कांद्याचा क्रंचीनेस आपण ठेवलेला आहे। त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ पण टाकून घेतलेला आहे आणि जो आता लसूणचा मसाला आपण तयार केला होता ना तो मसाला आपण ह्याच्यामध्ये टाकायचा आहे। लसूण मसाला, तेल आणि जो आपण काळी मिरीचा तो वेगळा मसाला बनवला होता तो, ह्याचा फ्लेवर ह्या लसूणी पनीरमध्ये जो येतो ना तो खूप सुंदर येतो। त्याच्यामुळे प्रत्येक गोष्ट व्यवस्थित फॉलो केलीत ना तर तुमची रेसिपी खूप सुंदर होईल। आता त्याच्यामध्ये मी 1/2 कप पाणी टाकून घेतलेलं आहे, का आता सगळे मसाले आपले जरा शिजण्यासाठी एकजीव होण्यासाठी, अगदी सुकं व्हायला नको असेल म्हणून आपण त्याच्यामध्ये 1/2 कप पाणी टाकून सगळं शिजायला ठेवायचं आहे। एक 5 मिनिटासाठी आपण ते शिजायला घ्यायचं आहे। तिथपर्यंत आपण पनीरचे पीसेस करून घेऊया। आता इथे मगाचं पनीर आपण मगाशी फ्राय करून घेतलेलं आहे, पण तरीसुद्धा आता ते पीसेस आता आपण असे मोठे मोठेच ठेवायचे आहेत की जेणेकरून ते दिसायला आणि खायला खूप छान होऊ शकतं। अशा पद्धतीने आपण ते पनीरचे पीसेस मोठे केलेले आहेत। तुम्हाला अगदी छोटे क्यूब्समध्ये पाहिजे असेल तरीसुद्धा चालेल, पण खूप छान वाटतं। आणि हे बघा मी तुम्हाला प्रेस करून दाखवते, आपलं पनीर अजूनही आतमध्ये एकदम सॉफ्ट आणि वरनं क्रंची असं झालेलं आहे। आपला मसाला तर सगळा रेडी झालेला आहे, सगळं पनीर आहे ते आता आपण ह्याच्यामध्ये टाकून घेऊया। पनीर शिजलेलं आहे, मसाला परफेक्ट अगदी शिजलेला आहे, त्याच्यामुळे सगळं पनीर मिक्स करून आपण हे सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया। पनीर आणि आपला मसाला सगळा हलवून घेऊया। आता ह्याच्यामध्ये ना थोडासा टेस्ट अजून वाढवण्यासाठी आपण इथे थोडेसे ना कढीपत्त्याची 5-6 पानं आहेत ना अशीच वरनं आता टाकून घेऊया, की जी अशीच नुसती म्हणजे न शिजता अशी कढीपत्ता त्याच्यामध्ये लागतो ना तोही खूप सुंदर लागतो। आता हे सगळं व्यवस्थित असं आपण मिक्स करून घेतलेलं आहे आणि आपण 1 चमचा मसाला म्हणजे जो काळी मिरीचा आपण जी पावडर तयार केलेली होती ती आपण तशीच ठेवलेली होती। आता सगळं काही व्यवस्थित असं मिक्स करून झाल्यानंतर ना ती पावडर ना अशीच वरनं आपण टाकून घ्यायची आहे। खूप सुंदर लागते ही पावडर। सगळं व्यवस्थित असं आपण
एकजीव केलेला आहे, कारण का आत्ता जी पावडर टाकलेली आहे ना ती आपण जास्त शिजवलेली नाही, जी आपण पहिल्या ह्याच्यामध्ये व्यवस्थित अशी शिजवून घेतलेली होती कांद्यामध्ये. आताची आहे ती अशीच आपण अलगद वरती अशी नुसती टाकून सगळं मिक्स करून घेतलेलं आहे. आणि अशा पद्धतीने सुपर टेस्टी असं आपलं हे लसुणी पनीर तयार झालेलं आहे. नक्की डिश ट्राय करा. ही रेसिपी तुम्ही अशा पद्धतीने बनवल्यानंतर तुमची कशी बनते ती मला नक्की कमेंट्स करून सांगा. आणि आवडत्या व्यक्तीला तुमच्या शेअर करा. आणि चॅनलवर नवीन चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर चॅनलसुद्धा सबस्क्राईब करा. चला तर भेटूया नवीन रेसिपी नवीन व्हिडिओसोबत. थँक्यू.